नमस्कार, मी हेमंत शास्त्री काळे. हेमंत शास्त्री काळे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आज तुमच्यासाठी मी घेऊन आलोय हरतालिका या व्रतासंदर्भातली माहिती. हरतालिका व्रत हे साधारणतः आपण ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या माध्यमातून याचा विचार करणार आहोत. विशेषतः ज्योतिषशास्त्रामध्ये विवाह ह्या विषयाच्या संदर्भात विचार करत असताना बहुतांश आमच्याकडे पालक येतात. त्यावेळेला मुलीच्या पत्रिकेमध्ये लग्न कधी होईल किंवा त्या संदर्भात काय उपाययोजना करावी हे आम्हाला विचारतात. त्यावेळी पहिलं आम्हाला आठवतं ते हरतालिका हे व्रत. खरं तर ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्हीच्या अनुषंगाने ही माहिती मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. ती कशी? तर हे व्रत कोणी करायचंय, कशासाठी करायचंय, या व्रताची फलश्रुती काय आहे हे मी तुमच्या समोर मांडणार आहे. साधारणतः पत्रिका बघत असताना आपल्याकडं मुख्य प्रश्न असतो तो म्हणजे विवाह. आणि ह्या विवाहाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला प्रश्न विचारला जातो की मुलीचे आई वडील किंवा मुलगी की लग्न कधी होईल किंवा त्यासंबंधी काय उपासना करावी हे वारंवार विचारलं जातं. तेव्हा आम्ही एकच गोष्ट सांगतो की तुम्ही हरतालिका व्रताची वाट बघा किंवा हरतालिका व्रत करा. हे विशेषतः विवाह इच्छुक मुलींच्यासाठी अतिशय महत्वाचं व्रत आहे. तसंच सौभाग्यवतींच्यासाठी सुद्धा पतीच्या आयुष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या आरोग्यासाठी हे व्रत अतिशय महत्वाचं मानलं गेलेलं आहे आपल्याकडं. साधारणतः श्रावण, भाद्रपद हे महिने सुरू झाले की या व्रताला म्हणजे या व्रताची किंवा सणावारांचे दिवस म्हणून सुरुवात होते. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या वर्षी हे व्रत साधारणतः भाद्रपद शुक्ल तृतीया म्हणजे येणाऱ्या 6 सप्टेंबर 2024 या दिवशी हे व्रत आपल्याकडे आहे. हे व्रत साधारणतः दुपारी 3:05 करावयास सांगितलेलं आहे. याच्यामध्ये जर विचार केला आपण तर समजा काही व्यक्तींना किंवा काही स्त्रियांना, मुलींना हे व्रत करणं शक्य झालं नाही तर त्यांनी प्रदोष काळी म्हणजे साधारणतः संध्याकाळच्या वेळी हे व्रत जरी केलं तरी चालू शकतं. या व्रतामध्ये साधारणतः दिवसभर उपवास करायचा असतो. त्यानंतर वालुकामय शिवलिंग स्थापन करायचं, म्हणजे ज्याला पार्थिव शिवलिंग म्हणतो आपण, की ज्याचं विसर्जन करता येतं अशा पद्धतीचं शिवलिंगाची स्थापना करायची. याच्यामध्ये ह्या शिवलिंगाची स्थापना करत असताना वाळूच्या साह्याने ते शिवलिंग तयार करायचं. शिवलिंग तयार करत असताना त्याची निमुळती बाजू आहे ही साधारणतः उत्तर दिशेला करून त्यानंतर वालुकामय शिवलिंगाच्या शेजारी पार्वती आणि पार्वतीच्या सखी अशा त्यांच्या 2 मूर्ती पण त्या ठिकाणी पूजेसाठी ठेवल्या जातात. वाळूमध्ये मूर्ती करता आली नाही तरी त्याचा ढीग स्वरूपात आपण ते ठेवू शकतो. त्यानंतर ही पूजा करत असताना याच्यामध्ये काही पत्रींचा उल्लेख आपल्याकडे येतो. पत्री म्हणजे काय? तर त्या वनस्पती आहेत, त्याच्यामध्ये दुर्वा आहे, बेल आहे, आघाडा आहे, तुळस आहे, आंबा आहे, अशा अनेक वनस्पती याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. पण यांनी वनस्पतीच का सांगितल्या असाव्यात असा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की वनस्पतीचा संदर्भ हा आपल्या थेट आरोग्याशी आहे. त्या निमित्ताने त्या स्त्रियांचा, त्या मुलींचा त्या वनस्पती किंवा त्या पत्री तोडण्याशी संबंध येणार आहे, हाताशी संबंध येणार आहे, त्यांच्या त्वचेशी संबंध येणार आहे आणि त्या निमित्ताने त्यांच्या शरीरामध्ये त्या वनस्पतीनुसार अनेक फायदे त्यांना अनुभवायला येणार आहे. ह्या वनस्पतींचा संबंध जर बघितला तर ह्या प्रत्येक ग्रहाशी कनेक्ट असणाऱ्या वनस्पती आहेत आणि त्या ग्रहांची फ्रिक्वेन्सी ह्या वनस्पतीच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या किंवा त्या स्त्रीच्या, मुलीच्या किंवा पत्री तोडणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला मिळत असते. ह्याच्यातून त्यांचा हार्मोन इनबॅलन्स साधण्याचा पण प्रयत्न याच्यामध्ये विशेष करून केला जातो. हे त्यात महत्वाचं आहे आणि ह्या माध्यमातून ती पूजा करावायची आहे आपल्याला. म्हणून ह्यातून तिन्ही गोष्टी आपल्याला साध्य होणार आहेत. एक तर महादेवाचं म्हणजे शिवाचं पूजन, विशेषतः विवाह इच्छुक मुलींच्यासाठी हे व्रत जे आहे ते जास्त फलदायी आहे. ह्या व्रताचं आणखीन एक वैशिष्ट्य मी पुन्हा सांगेन. उमा महेश्वर नावाचं स्तोत्र, हे जर स्तोत्र पठन करून ती पूजा केली तर त्याचं विशेष फलप्राप्ती होणार आहे. कारण ह्याच्यामध्ये नावच त्याचं असं आहे की उमा आणि महेश्वर. उमा म्हणजे पार्वतीचं नाव आहे आणि महेश्वर म्हणजे शिव. ह्या दोन्हीचं स्तोत्र आहे. पार्वतीने शिवासाठी केलेली प्रार्थना, म्हणजे प्रत्येक मुलीने तिला पती मिळण्यासाठी केलेली प्रार्थना असा त्या पण त्याचा याच्यामध्ये अर्थ आपण घेऊ शकतो. आणि त्या पद्धतीने विशेष करून विवाह इच्छुक मुलींनी ही उपासना ह्या पद्धतीने जर केली तर त्याच्यामध्ये तिला जास्त याच्यामध्ये लाभ मिळू शकतो. याच्यानंतर पुढचा मुद्दा असतो की साधारणतः पूजा झाल्यानंतर पूजेचं विसर्जन कसं करावं. तर ह्याच्यामध्ये फार जास्त खोलात न जाता आपण ह्याचा एकच विचार करूया की पूजा झाल्यानंतर जे काही आपण वाळू म्हणा, पत्री म्हणा, फुलं जे काही आपण शिवाला अर्पण केले ते कुठेही पायदळी येऊ नये एवढंच ह्याच्यामध्ये विशेष काळजी घ्यावी. पाण्यामध्ये, शेतामध्ये विसर्जन करावं आणि विसर्जन करायच्या अगोदर मात्र नैवेद्य दाखवणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये नैवेद्य येतो, दूध साखर आहे, कानवलं आहे किंवा आपापल्या कुटुंबात जशा प्रथा आहेत त्या पद्धतीनं त्या गोष्टी पुढे नेणं ह्याच्यामध्ये गरजेचं आहे. या साधारणतः हरतालिका या व्रताचा विशेषतः करून मी पुन्हा सांगेन की विवाह इच्छुक मुलींच्यासाठी ह्याचा खूप विशेष असा उपयोग होणार आहे.
त्यांनी हे व्रत अतिशय व्यवस्थितपणे करावं आणि आपल्या विवाहाचा रस्ता करून घ्यावा. हेमंत शास्त्री काळे या युट्यूब चॅनलला आम्ही ते उमा महेश्वर नावाचं स्तोत्र आहे ते तुम्ही तिथं जाऊन बघा. चॅनल आमचा लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. शुभम भवतु.